सगळेजण म्हणते आम्हाला घेऊन बोरचं पाणी आम्हाला बघायचंय, बोरचं पाणी दाखवा. आई बोरचं पाणी कधी दाखवायचं? अगं मी तुला किती लाडका गुण आहे, लाडका गुण नाही का? 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट शॉर्टवाल्या युट्यूब चॅनलला. अरे मी एवढा जास्त खुश आहे का नाही. कारण करतो थोडं हलवतो मी. ओके डोक्यात पडणार तुझ्या भेजवणं बी चालू एडिटिंग पण करतो या. आणि ही दिवस आहेत ना, मला ही दिवस पुढे जाऊन आठवणार की नाही रे गणेश भाऊ लागा तो काय संघर्ष केला तुझ्या आयुष्यामध्ये, किती संघर्ष केला. एक नारळ काढलेला आहे, अजून एक काढायचा आहे. हे आपलं गावरान लिंबू, हे आपला नारळ झाड आहे, दाखवा नारळ झाड दाखव. हे आमचं नारळ झाड, आत्ताच नारळ काढलेला आहे. ह्यातमध्ये मस्त फुल पाने, आतमध्ये मलाई खाण्यासाठी, आणि ही लिंबू. वा हा 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 वाह 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 वाह. इथं बघ, अयो अयो मी इथं आंघोळीसाठी खास नाणी केली. नाणी बघा हे बघा इथं नाणी केली. गुड मॉर्निंग मित्रांनो, मी एम.एच. फुटवेअर रायडर. स्वागत आहे तुमचं आपल्या क्रेझी व्लॉगमध्ये. मी काल रात्री इथं झोपायला होतो स्वरच्या रानामध्ये, खूप जास्त. एक नवीन प्लॅन चालू आहे काहीतरी, एक आपल्या तो मासा राऊंड दाखवण्यासाठी. सांगेल लवकरच काय प्लॅन आहे ती. मला जायचं घरी खाली. आईचा फोन आला, टाईम झालेला आहे 7:30. चला अर्धवट काम राहिले कालचं पूर्ण करायचं जाऊन. अजून उचला आमचं रंगबिरंगी कलरचं नेट दादानं उचललेलं आहे. आणि आता आम्ही नेट लावणार. नेट चांगलं आणलं ना, 10 फूट रोवून दिला आहे बघा भावांनो. आता बघा नुसतं नेट कसं लावून घेतोय आम्ही. हे आहे तर कलरफुल एकदम रंगबिरंगी कलरचं नेट लावून घेतो आता. आय कसं वाटतंय बघा. आय आले तुफान किती, जिद्द ना सोडली, झेप घेतली आकाशी, फारी बांधून दाखवली. हां 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 लाग थांब. हे बघा बांधायचं चालू केलं फायनली. आता मी तुम्हाला दाखवून ह्याचा फायनल रिझल्ट कसा आहे. हे बघा टॅड्याव कसं दिसतंय आता एक नंबर दिसतंय बघा. आता खूपच जास्त भारी आहे. आता काय टेन्शनच नाही. आता एक नाहणी करायची आता, त्यामुळं एवढं कापड शिल्लक ठेवलं या. तर आता काय करतो ना, आता ह्याचं मी बरोबर नाहणी करतो एवढ्याची. बरोबर मापात आणलं होतं मी. हे बघा आहे कसं वाटतंय आता, एक नंबर आहे ना. हां मी इथं आंघोळीसाठी खास नाहणी केली. नाहणी बघा हे बघा इथं नाहणी केली आहे. कशी आहे तिकडे कपड्यात. ते हिटर फुटला, हिटर पण आतमध्ये लावायचं आहे मला नंतर थोड्या वेळानं. आई मॅट कसं वाटतंय, बरं वाटतंय ना. कलरफुल चांगलं आणलं आहे. हे बघा समजा काम झालं आहे ह्याचं. गावात गेलो तो आता, मी ऑफरचं आणलं आहे. बटर आणले ते यायला आईसाठी. मी कॅडबरी आणली आहे. आई तुला चॉकलेट आणली, चॉकलेट खायची लय भारी लागते खायला. थोडी मला जे आवडत नाही ते देत जाऊ नको. ठीक आहे मी आहे. मला काय आवडतं वडलं पाव. ओलं नाही, ओलं संपलेत आहे का ती, ओलं संपलं म्हणून हे आणलं या. चहा आणि मेवा खूप जास्त सुंदर लागतं खायला. ही लहानपणीची आठवण आहे, समद्यांची आठवण आहे. मी एकटाच नाही, तुम्ही समजा खाल्लात ना. कसं वाटतंय? कसं चांगलं आहे. कामाला नका जावं तुम्ही, राहून द्या. काय कामाला गरज नाही एवढी. दादा म्हणतंय मला कामाला जायचंय. काय इकडे इकडे काय हाय भांडी घासती सकाळ सकाळ. कसलाही फोटो काढतो मी असंच आहे बघ. मी कसाही फोटो काढतो लगेच. हे बघा आता आलेलो रानामध्ये. आणि ह्या जी नारळाचा तुम्हाला नारळ दिसतो नाही, ह्याचा मस्त आता गार चिल्ड पाणी ह्या नारळाचं आता काढायचं आहे मस्त. म्हणजे यात लिंबू थोडा इसरू टाकायचा गावरान, त्यानंतर थोडं मीठ टाकायचं आणि थोडा लिंबू पिळायचं आणि ती प्यायचं. एकदम गरगरीत असं एकदम भारी मस्त टेस्टी लागेल. तर त्याला आता नारळ काढतो येतो उभा राहून प्यायचं ना पाणी. तर झालं कॅमेरा धरा बघा. आमच्या गावाचा हाय शिमगा म्हणतात रॉई शेतकरी. अगं बाया डोक्यात पडणार तुझ्या. सट करून पळायचं तिकडं, थोडं मागेच राहा. मी इथनं पळून जाणार नाही लगेच.
कारण काय होईल ना, ही बघ सांगतो इथं बघ. अयो अयो म्हणलं होतं आमची वेळ सादरली आणि केलं. तिकडे गेला लागणार. मी म्हणलं पडतो डोक्यात, म्हणलं नारळ आता वाचलो थोडक्यात मी. बघा काठीवर अडकली. नारळ काढलेला आहे, अजून एक काढायचा आहे. अरे वा. एक पल्ला आई बारका पल्ला आहे असू दे. ते तुझा हां तुला ती माझा नाही तुझा. कोयती आण, चल कोयती आण लवकर चल. लिंबू या चला. आता बघा फक्त मजा. ओके नारळ ठेवला इथं. आ हा 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 वा. 2 लिंबाचं 2 तुकडं नाही, एका लिंबाचं 2 तुकडं. त्यानंतर ना हे असं असतंय ना, हे आधी असं थोडं क्लीन करून घ्यायचं याला असं असं. ओके असं क्लीन करायचं याला चांगलं एकदम मस्त मध्ये. हा शिळी कांदे निघली. वा 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 एकदम गावरान स्टाईल. ह्यामध्ये काहीच लागणार नाही असं नवीन जुनं बघा नसतं तुम्ही. आता ही काडी, ही नॉर्मल काडी आपली, ही अशी नुसती गोल फिरवायची. आ हा हा वा 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 वा. लिंबू गेलं खाली, जाऊ द्या. हे आपलं गावरान लिंबू, हे आपला नारळ झाड दाखवा. नारळ झाड दाखव. हे आमचं नारळ झाड. आत्ताच नारळ काढलेला आहे. ह्यातमध्ये मस्त फुलपाने, आतमध्ये मलाई खाण्यासाठी, आणि ही लिंबू. वा आ हा 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 वा 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 वा. चल थोडं हलव तुम्ही. ओके आ हा आ. अरे किती जास्त टेस्टी लागतं हे माहिती का तुम्हाला. वा. आणि हे जी मी वरती ह्याच्यात मी लिंबू टाकले का नाही, ह्या लिंबाचा टेस्ट ह्या नारळाच्या मलईमध्ये आकाशाला घुसलाय. झणझणीत मुंग्या आल्या, झणझणीत मुंग्या अशा. स्प्राईटला कशा मुंग्या तिथे अशा. आणि हिच्यात म्हटलं सुटलंय पाणी. हिच्यात तोंडला पाणी सुटलंय रे हिचा नारळ हे बघा. वा ही बघा, ही बघा पाणी ह्यात ठेवा. आता माझं व्यक्ती काढणार. काय आहे तू एकटी काढणार आहे. आम्ही इथं नाही काढ. अरे वा काय मलाही निघली या. वा. सगळेजण म्हणते आम्हाला गणेश भाऊराव बोरचं पाणी आम्हाला बघायचं आहे, बोरचं पाणी दाखवा. आई बोरचं पाणी कधी दाखवायचं? आता उद्या सकाळ जाऊ. उद्या सकाळी दाखवायचं का? आता समोर पाणी चालतंय भावांनो, पण कमी चालतंय कारण की लाईट लय डिम या. आम्हाला तुम्हाला डायरेक्ट पाणी दाखवायचं ती कसं या आणि किती जास्त प्रेशरनं पाणी चालतंय काय लाईट डिम आहे, त्यामुळे आमचं पाणी जरा थोडं कमी चालतं या. बाकी काय नाही. तर आईचं काय म्हणणं आहे, तुझं काय म्हणणं आहे ह्या गोष्टी? सकाळ जाऊ. सकाळ दाखवायचं. ओके ठीक आहे. समोर चालतंय माझ्या पाणी, मी तुम्हाला दाखवणार नाही, पण मी तुम्हाला सांगतो ही बघा बघा भिजवायला चालू या. हे बघा ही बघा असं भिजवायला चालू या. मी तुम्हाला उद्याला दाखवतो की किती पाणी येतं किती नाही. रान भिजवायला बी चालू या, नंतर एडिटिंग पण चालू आहे. मी बसलो असा, मला व्हिडिओ अपलोड करायचा आहे आज दिवसाचा, आजच करायचा आहे कारण की मी काल व्हिडिओ शूट नाही जास्त केला, लई कमी केला, त्यामुळे आजच टाकायचा आहे. मला तुम्हाला दाखवायला रोजची रोज काय ना काय पाहिजे. पाहिजे मला नाही जमत, माझी फॅमिलीला असं मला अर्धवट ठेवायला मला नाही जमत. भिजवणं बी चालू आहे, एडिटिंग पण करतो या. आणि ही दिवस आहेत ना, मला ही दिवस पुढे जाऊन आठवणार येतं की नाही रे गणेश भाऊ लगा तो काय संघर्ष केला तुझ्या आयुष्यामध्ये, किती संघर्ष केला ही मला पुढे जाऊन आठवणार नाही या. एक्झॅक्टली 5, 6, 10 वर्षानंतर आठवणार मला. किती भारी असेल त्यावेळेस माझं.
आणि हो समजा मेन गोष्ट आपले आज यूट्यूब चॅनलला दुसऱ्या 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट शॉर्टवाल्या यूट्यूब चॅनलला. अरे मी एवढा जास्त खुश आहे का नाही. अरे म्हणजे विचार करा प्रॅक्टिकली भावांनो, मी ज्यावेळेस व्हिडिओ बनवायला स्टार्ट केलं होतं 1300 सबस्क्रायबर मला गेन करण्यासाठी 2 वर्ष लागले होतं. तेवढं आज एका दिवसामध्ये होऊन जायचं या. म्हणजे हे जी खुशी आहे का ना 1.5 महिन्यामध्ये 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट करून टाकलं. हे तुम्हा सर्वांचं प्रेम आहे या. आणि माझी पण कुठं ना कुठं थोडीफार मेहनत आहे या. असंच सपोर्ट देत राहा भावांनो, खूप जास्त भारी वाटतं या. मेहनत करायची, फक्त मेहनत. चला एडिटिंग करतो आता. एडिटिंगला ये. आई वडील गुरं घेऊन आली, मी धरतोय दारी आणि करतोय एडिटिंग. ह्यापेक्षा दुसरं जास्त अजून काय सुख असू शकतं. थांबा आई दादा सिनेमॅटिक घेऊ द्या. हां सिनेमॅटिकच्या नादामध्ये मला बिजली गोरण तिकडे गेली तेव्हा दुसऱ्याच्या रानात. भागो मम्मी भागो. तो बिहलं मला ती पण. मी का ग आई अगं मी काय केलंय ग. मी तर तुझा लाडका गुन्हे म्हणून आहे ग. भाग्यादम देतो की हागेदम मी कवा दिला तुला. मला म्हणते हागेदम दिला. कवा दिला हागेदम तुला मी. पाणी पेशी पिऊ दे. अगं मी तुझा किती लाडका गुन्हा आहे. लाडका गुन्हा नाही का. हां मग आईला एक गोष्ट सांगायची राहून गेली. आई आपल्या दुसऱ्या यूट्यूब चॅनलला 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झालं. झालं का आता होते 50,000 सबस्क्रायबर कंप्लीट झाले दुसऱ्या यूट्यूब चॅनलला. मॉनिटर जरा म्हणतो झाला. पैसे पण झालं. किती बरं झालं की पण मला सायकलीकडे जायला लागेल. मग आज जायचं की मग. हां 6:55 आता मला व्हिडिओ अपलोडला लावायचा आहे आणि अर्ध्या तासामध्ये व्हिडिओ पब्लिक होईल का नाही हे माहीत नाही मला. एडिटिंग लास्टचा हा पार्ट टाकतोय. हा पार्ट लास्टचा आता टाकून एडिटिंग संपून लगेच व्हिडिओ अपलोड करतोय. लगेच तुम्ही बघून लाईक करून सबस्क्राईब करून टाका आपल्या भावाला. चला मी बोरची मोटर चालू करतो. मी आता तुम्हाला ब्लॉगच्या सुरुवातीला सांगितलं होतं की बाबा नाही पुढल्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय नाही काय मी वेगळं दाखवणार आहे. तर तसंच उद्यासाला मी काहीतरी गोष्ट करण्यासाठी जाणार आहे. तुम्हाला काहीतरी दाखवायचं आहे, नवीन काहीतरी आपल्या गोष्टी आईसाठी काही नाही काहीतरी करायची आपल्या गोष्ट. तर ती पुढल्या ब्लॉगमध्ये बघा. मी आता अंधार झाला या. तर भावंडो कसं काय वाटला व्हिडिओ. जर व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला करा लाईक, चॅनलला करून टाका सबस्क्राईब. बघण्यासाठी फुल्ली गोष्ट काय आहे सबस्क्राईब करून घ्या आपल्या भावाला. हर हर महादेव.